नमस्कार, मी सुशांत खांडेकर. आपण पाहता टॅलेंट डेव्हलपमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन मधील विषय गणित हा सुरू केलेला आहे. त्यामधील एक महत्त्वाचा भाग सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या ह्या सर्व संख्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यांच्या व्याख्या आणि त्या संख्या नेमक्या कोणत्या आहेत ह्या सर्वांचा आपण एक एक करून अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आता मूळ संख्या म्हणजे काय पहा. तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक आणि तीच संख्या या दोन्ही संख्यांच्या शिवाय इतर कोणत्याही संख्येने जर का भाग जात नसेल, म्हणजे दुसऱ्या भाषेत कसं की कोणत्याही संख्येला एक आणि तीच संख्या सोडून कोणताही विभाजक जर का नसेल तर त्या संख्येला काय म्हणतात, मूळ संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ पहा, त्या ठिकाणी दोन, ह्या दोन या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तर एक आणि दोन, म्हणजे एक आणि दोन ह्या दोन संख्या म्हणजे स्वतःची तीच संख्या म्हणजे जी मूळ संख्या आहे ती मूळ संख्या. ह्या दोन संख्येशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून दोन्ही मूळ संख्या आहे. आता 13, 13ला आपण एक आणि ही मूळ संख्या किती आहे 13, ह्या दोन संख्या व्यतिरिक्त इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून त्या संख्येला काय म्हणतात, मूळ संख्या असं म्हणतात. मग 1 ते 100, 1 ते 10 मध्ये 2, 3, 5 आणि 7, 11 ते 20 म्हणजे 11, 13, 17, 19, 21 ते 30 मध्ये 23 आणि 29, 31 ते 40 मध्ये 31, 37 आणि 31, 37, 41 ते 50 मध्ये 41, 43 आणि 47, 51 ते 60 मध्ये 53 आणि 59, त्यानंतर 61 ते 70 मध्ये 61, 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79, त्यानंतर 81 ते 90 याच्यामध्ये 83 आणि 89, आणि 90 ते 100 याच्यामध्ये 97. मग बऱ्याच वेळा एकूण किती आहेत बघा, 1 ते 10 मध्ये एकूण किती आहे 4, 11 ते 20 मध्ये किती आहे 4, या ठिकाणी 2, या ठिकाणी 2, या ठिकाणी 3, या ठिकाणी 2, या गटामध्ये 2, या गटामध्ये 3, या गटामध्ये 2 आणि या गटामध्ये 1. यांची बेरीज करा, 2 1 3 ने 3 6, 6 2 8 आणि 2 10 आणि 3 13 आणि 2 15 आणि 2 17, 17 आणि 4 17 21 आणि 4 25. म्हणजे एकूण 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत 25. आणि हे त्या कोणत्या गटामध्ये आहेत हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, कारण तुम्हाला कोणत्याही अंकापासून विचारू शकतील, त्यामुळं तुम्हाला सर्व मूळ संख्या ह्या पाठ असल्या पाहिजे. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. संयुक्त संख्या म्हणजे काय पहा, तर ज्या संख्यांना एक मूळ ती संख्या सोडून इतर संख्येने जर का भाग जात असेल तर त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजेच त्या संख्येचे जे विभाजक असतात ते विभाजक एक मूळ ती संख्या सोडून इतरही विभाजक असतात, अशा ज्या संख्या आहेत त्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ पहा, 4 आपण सोपी घेऊया. तर या 4 या संख्येला जे विभाजक आहेत हे कोणते कोणते आहेत, 1 2 आणि 4. म्हणजेच याला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो आणि 4 ने भाग जातो. म्हणजेच बघा, संयुक्त संख्या म्हणजे की ज्या संख्येला 1 आणि मूळ तीच संख्या सोडून इतर संख्येने जर का 2 या ठिकाणी भाग जातो, इतर संख्येने जर काय भाग जात असेल तर त्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ 18 घ्या, या 18चे विभाजक बघा, याला 2 न भाग जातो, 3 ने भाग जातो,
त्यानंतर 6 न भाग जातो, त्याचबरोबर 9 न भाग जातो, सुरुवातीचा 1 घ्या, आणि 18 न भाग जातो. म्हणजेच या संख्येला संयुक्त संख्या का म्हणायचं, तर या संख्येला 1 आणि मूळ तीच संख्या सोडून या इतर संख्यांनी भाग जातो, म्हणून या संख्येला काय म्हणायचं, संयुक्त संख्या असं म्हणायचं. मग अशा संयुक्त संख्या 1 ते 100 मध्ये किती आहेत, तर एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. तर आता पहा, आपण मगाशी काय सांगितलं, तर 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती, मूळ संख्या किती आहे, तर 25 आहेत. संयुक्त संख्या किती आहेत, संयुक्त संख्या किती आहेत, तर 74. मग यांची बेरीज केली तर 99 येते. मग उरलेली संख्या कुठे गेली, बघा, मूळ संख्या 25, संयुक्त संख्या 74, यांची बेरीज 99 येते. मग 1 ते 100 मधल्या 100 संख्यांपैकी एक संख्या कोणती, याचा अर्थ ती अशी संख्या असणार आहे की ती मूळही नसणार आहे आणि संयुक्तही नसणार आहे. मग अशी कोणती संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही, ती कोणती आहे, तर 1. ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, एकमेव 1 ही अशी संख्या आहे की संख्या मूळही नाही आणि संयुक्त पण नाही. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे, 2 ही एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे, इतर कोणत्याच समसंख्या ह्या मूळ संख्या नाहीत. एकमेवच 2 अशी समसंख्या आहे की ती मूळ संख्या आहे. आपण मूळ संख्या पाहिलं तर ह्या जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या यामधला नेमका काय फरक आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहूया जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय की दोन लगतच्या ज्या मूळ संख्या आहेत अशा दोन मूळ संख्या की ज्यांच्यातील फरक 2 हा आहे, म्हणजे त्या दोन्हींची जर का वजाबाकी केली असता त्यांच्यातला फरक 2 असतो. थोडक्यात काय की त्या जोडून आलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. उदाहरणार्थ बघा 3 आणि 5, ह्या दोन्हीची वजाबाकी केली, 5 मधून 3 गेले राहिले 2. यांची जर का तुम्ही वजाबाकी केली 5 वजा 3 बरोबर 2, म्हणजे लगतच्या अशा दोन ज्या मूळ संख्या आहेत किंवा कोणत्याही जो दोन मूळ संख्या असेल म्हणजे त्या लगतच्याच असतात, कोणत्याही दोन मूळ संख्यांची वजाबाकी केली असता त्यांचा जो फरक असतो तो किती असतो, 2 असतो. त्याला काय म्हणायचं, जोडमूळ संख्या. म्हणजे 7 आणि 5, 11 13, नंतर 29 आणि 31, अशा पद्धतीने की त्यांच्यातला जो फरक आहे तो फरक कितीच असला पाहिजे, 2 असला पाहिजे. त्या संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. आता सहमूळ संख्या म्हणजे काय पहा, तर अशा दोन संख्या की ज्यांचा विभाजक दोन संख्यांचा विभाजक एक असतो. म्हणजे त्या दोन संख्यांचा विभाजक एकच असला पाहिजे, तर त्या संख्येला सहमूळ संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण आता एक पाहूया की 9 आणि 11 ह्या दोन जर का आपण संख्या घेतल्या तर या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने आधी भाग जातो ते पाहूया. तर 9 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 न जातो, 3 न जातो आणि 9 न जातो. तर 11 ला पाहूया कोणत्या संख्येने भाग जातो, 1 न जातो आणि 11 न जातो. मग या दोन्हीतला जो विभाजक आहे, विभाजक किती पाहिजे, 1 हाच पाहिजे. मग या दोन्हीचे जे विभाजक बघितले तर ह्याचे 1 3 9 हे 3 विभाजक आहेत आणि ह्याचे 1 आणि 11. तर यातला जो सामायिक विभाजक आहे तो 1 असाच आहे.
म्हणजे 9 आणि 11 ह्या दोन्हींचा एक सामायिक विभाजक किती आहे? 1 हा आहे. हा, त्याला काय म्हणायचं? सहमूळ संख्या असं म्हणतात. म्हणजे दोन संख्यांचा सामायिक विभाजक. या ठिकाणी सामायिक असा शब्द घाला तुम्ही. म्हणजे दोन संख्यांचा सामायिक विभाजक. किती पाहिजे? 1 पाहिजे. आणि लक्षात बघा, या ठिकाणी 9 ही संख्या ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे जसं जोडमूळ संख्यामध्ये ज्या संख्या होत्या त्या दोन्हीही मूळ संख्या होत्या, पण सहमूळ संख्यामध्ये तसं नाही आहे. कारण 9 ही संयुक्त संख्या आहे आणि 11 ही मूळ संख्या आहे. हा, म्हणजे सहमूळ संख्यामध्ये असं नाही की दोन्हीही मूळ पाहिजेत असं काही नाही. तर एक संयुक्त आणि एक मूळ अशा पद्धतीनं असू शकतात. आता हा भाग अतिशय काळजीपूर्वक जरा बघून घ्या. म्हणजे तुम्हाला मी अतिशय सोप्या भाषेत हा भाग समजून देतो. म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर त्रिकोणी संख्या म्हणजे बघा की ती अशी संख्या असते की त्या संख्येएवढे जर का आपण टिपके घेतले, असे टिपके घेतले, तर त्या टिपकेनी काय करता आला पाहिजे? त्रिकोण बनवता आला पाहिजे. थोडक्यात बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर त्या अशा संख्या असतात, ती अशी संख्या असते की त्या संख्येएवढे ज्यावेळी आपण असे टिपके घेतो, त्यावेळी आपल्याला काय करता आला पाहिजे? त्रिकोण बनवता आला पाहिजे. त्या संख्येला काय म्हणतात? त्रिकोणी संख्या असं म्हणतात. आता पहा, पहिल्यांदा 1 हा बिंदू आहे. त्याच्यापासून पण हा पहिला सर्वात लहान त्रिकोणी संख्या असं म्हटलं जातं. आणि ह्याचा पाया, म्हणजे सुरुवातीला आपण पाया घेतल्याशिवाय आपण त्रिकोण बनवू शकत नाही. म्हणजे कोणताही त्रिकोण बनवायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला काय लागतो? पाया लागतो. हा पहिला म्हणजे या त्रिकोणी संख्येचा 1, याचा पाया 1 आहे आणि ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. आता आपण 2 पाया घेऊया. 2 पाया घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय? त्रिकोण बनवायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला आणखीन एक बिंदू टिपका घ्यावा लागतो. मग या ठिकाणी किती टिपके झाले बघा? 1, 2 आणि 3. लक्षात, म्हणजे याचा पाया किती होता? 2. आणि त्रिकोणी संख्या कोणती झाली? 3. म्हणजे या 3 टिपक्यापासून बघा अशी संख्या की त्यांच्या टिपक्यापासून त्रिकोण बनवता आला पाहिजे. मग या ठिकाणी किती टिपके झाले? 1, 2 आणि 3. आता आपण 3 पाया घेऊन त्रिकोणी संख्या बनवूया. तर या ठिकाणी 3, हे 2 आणि हा 1. बघा, हे त्रिकोण झाला. आपल्याचा पाया किती होता? 1, 2, 3. 3 पाया होता. टिपके किती लागलेत बघा? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. या ठिकाणी 3 पाया आहेत. आता 4 पाया घेऊन बघूया. 1, 2, 3, 4. त्यानंतर बघा 1, 2, 3, 1, 2 आणि 1. अशा पद्धतीनं ही त्रिकोणी संख्या बनलेली आहे. ह्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 1, 2, 3, 4. मग ही संख्या किती? म्हणजे एकूण टिपके किती लागलेत बघा? हे 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 10. म्हणजे ही त्रिकोणी संख्या किती? 10. म्हणजे बघा 1, 3, 6, 10 ह्या संख्या काय आहेत? त्रिकोणी संख्या आहेत. मग आता परीक्षेला तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातोय ते आता आपण पाहूया. तर यामध्ये 2 प्रकारे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला पाया दिला जातो आणि काय काढावं सांगितलं जातं? त्रिकोणी संख्या काढावी सांगितली जाते. लक्षात, किंवा त्रिकोणी संख्या दिली जाते आणि पाया काढायला सांगितला जातो. मग तुम्हाला पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढायला सांगितली असेल तर काय करायचं? तर आता समजा 2 हा पाया दिलेला आहे, तर 2 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती असं ज्यावेळी विचारलं जातं त्यावेळी काय करायचं? 2 च्या लगतची संख्या घ्यायची आणि त्याला 2 न भागायचं. म्हणजे 3 दुनी 6, 6 भागिले 2, 6 भागिले 2 बरोबर 3. त्याचबरोबर 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती?
तर 4 च्या लगतचा अंक 5, त्यानं त्याला गुणायचं, त्याला 2 न भागायचं. 4 पंचे 20 भागिले 2 बरोबर 10. त्याचबरोबर आता मी मोठी संख्या घेतो. 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? तर 7 च्या पुढचा अंक लगतचा अंक 8, त्याला आपण 2 न भागूया. तर 7 × 56, 56 भागिले 2 बरोबर 28. 7 × 56 भागिले 2 बरोबर 28. अशा पद्धतीनं पाया दिला असता आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. पण तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली असता तुम्हाला पाया काढावयाचा आहे. त्रिकोणी संख्या दिली असता आपल्याला पाया काढावयाचा आहे. तर आता या ठिकाणी हेच उदाहरण आपण पाहूया. जर का तुम्हाला सांगितलं 3 ही त्रिकोणी संख्या आहे, तर त्या संख्येचा पाया किती? तर अशा वेळी काय करायचं, ह्या 3 ची दुप्पट करायची. म्हणजे 3 ला 2 न गुणायचं. 3 दुनी 6. मग आता हे 6 जे उत्तर मिळालेलं आहे, तर 6 ही संख्या कोणत्या 6 च्या पाठीमाग अशी कोणती संख्या आहे की ती वर्ग संख्या आहे? तर 6 च्या पाठीमाग वर्ग संख्या कोणती आहे बघा, तर 4. 4 ही वर्ग संख्या आहे. मग ही वर्ग संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 2 चा वर्ग आहे. म्हणून या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 2. या ठिकाणी बघा, या त्रिकोणी संख्येचा पाया 2 आहे. आता हे उदाहरण घेऊया 10. 10 त्रिकोणी संख्या असणाऱ्या संख्येचा त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर अशा पद्धतीनेच करा. 10 गुणिले 2 बरोबर किती? 20. तर 20 या संख्येच्या पाठीमाग कोणती वर्ग संख्या आहे? तर 16. 20 च्या पाठीमाग वर्ग संख्या कोणती आहे? 16. 16 हा कशाचा वर्ग आहे? तर 4 चा वर्ग आहे. म्हणून ह्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 4. आता या ठिकाणी हेच उदाहरण घेऊया 28. तर 28 त्रिकोणी संख्या आहे, तर त्या संख्येचा पाया किती? तर याची दुप्पट करूया. 28 दुनी 56. तर या 56 च्या पाठीमाग कोणती वर्ग संख्या आहे? 49. तर 49 कशाचा वर्ग आहे? तर 7 चा वर्ग आहे. म्हणून त्या 28 त्रिकोणी संख्या असणाऱ्या संख्येचा पाया किती? 7. अशा पद्धतीनं तुम्हाला पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढता येते, आणि त्रिकोणी संख्या दिली असता त्याचा पाया काढणं अतिशय सोपं आहे. चौरस संख्या ही त्रिकोणी संख्या प्रमाणच आपल्याला काढावयाची आहे. ही चौरस संख्या म्हणजे की जी संख्या दिलेली आहे त्या संख्येवरी जर का आपण टिपके घेतले असता, जी संख्या आहे त्या संख्येवरी आपण जर का टिपके घेतले तर काय आला पाहिजे आपल्याला? काढता चौरस काढता आला पाहिजे. तर त्या संख्येला म्हणतात चौरस संख्या. तर सर्वात लहान चौरस संख्या कोणती? तर 1. त्यानंतर बघा, आपण 2 टिपके करून आपण चौरस काढूया. त्यानंतर 2 घेतलं तर हा चौरस करताना पुन्हा वरती 2 टिपके द्यावे लागतात. हे टिपके बघा, 1 2 3 4. आता 3 पायाला 3 घेऊन बघूया. तर बघा, चौरस करताना तर एकूण किती टिपके आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपण 4 घेतले, 1 2 3 4. तर हा चौरस करताना किती टिपके द्यावे लागतात ते आपण पाहूया. तर 1 4 4 4 8 4 त्रिकम 12 4 4 16. अशा पद्धतीने म्हणजे थोडक्यात पहा, चौरस संख्या ह्या सर्व काही वर्ग संख्या आहेत. 1 हा 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग. म्हणजे थोडक्यात चौरस संख्या ह्या वर्ग संख्या असतात.